जे आहेत ते दोन टर्मिनॉलॉजी वापरलेले आहेत ते महत्त्वाचे आहेत, जे कन्सेप्च्युअल आहेत आणि महत्त्वाचे सुद्धा आहेत. एक आहे विस्थापन आणि दुसरं आहे विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट. विस्थापन म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट. मी तर आवर्जून इंग्लिश शब्द का टाकतोय, कारण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही 11वी-12वीला जाशाल त्यावेळेस हे शब्द जास्त रूढ असतील. तुम्हाला विस्थापन कोणी बोलणार नाही, डिस्प्लेसमेंट म्हणतील. तर डिस्प्लेसमेंट आणि अंतर याच्यात दोन कन्सेप्ट आहेत बघा. अंतर म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, डिस्टन्स म्हणतो. ध्यानात ठेवा, काय म्हणतो आपण, डिस्टन्स. तर विस्थापन आणि अंतर याच्यामध्ये काय फरक आहेत, हा फरक जर कळाला नाही तर तुम्हाला त्याच्या पुढचा जो पॉईंट आहे ना तो नाही का. विस्थापन ही एक सदिश राशी आहे. सदिश मीन्स वेक्टर. आणि ही जे अंतर जे आहे ही अदिश राशी आहे. अदिश मीन्स स्केलर म्हणून आहे, लक्ष ठेवा. वेक्टर आणि स्केलर बद्दल सांगतात. तर ओके, तर ह्या तर समजा डिफरन्स आहे, एक नॉर्मल आहे समजा. अजून नॉर्मली सांगतो की नेमका अर्थ काय किंवा कशा पद्धतीनं आहे. जसं की समजा उदाहरणावर घेऊया आपण, म्हणजे नेमकं ॲक्च्युअली विस्थापन म्हणजे नेमकं असते काय. तर एक उदाहरण घेऊया आपण की एक समजा गाडी आहे, ती ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत गेली. हा ए पॉईंट, हा बी पॉईंट. तर या ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत गेल्यानंतर हे अंतर आहे समजा 100 मीटर. किती, 100 मीटर. ध्यानात ठेवा. तर हे जे झालं तर सेम टू सेम हे टोटल विस्थापन पण किती झालं याचं, 100 मीटर. ओके, सेम टू सेम या पॉईंटला पण बघू आपण, अंतराला पण 100 मीटरच अंतर आहे समजा हे पण. तर अंतर पण झालं 100 मीटर, बरोबर आहे. ओके गुड, अंतर पण बोलू शकतो आपण. अजून चांगल्या पद्धतीने समजून सांगतो तुम्हाला, टेन्शन न घेऊ. तर थोडं पुढे जाऊया आपण, म्हणजे तुम्हाला चांगलं समजून सांगता येतं या पॉईंटला. ओके गुड. तर ओके, नो प्रॉब्लेम. तर एक कन्सेप्ट आहे बा इथं. तर आपण एक सोप्या उदाहरणावरून आपण ओळखून घेऊया की नेमकं विस्थापन काय आणि अंतर काय. तर या साईडला मी हा जो एरिया आहे समजा, तर या साईडला मी विस्थापनाबद्दल माहिती सांगतो याच्याबद्दल इकडल्या साईडला, आणि या बाजूला तुम्हाला मी सांगतो इन्फॉर्मेशन अंतरबद्दल. उदाहरण सोपं आहे एकदम, फक्त बघून घ्या कशा पद्धतीनं आपण हँडल करतो. तर इकडं पहा, एक गाडी आहे समजा. या गाडीमध्ये, तर त्या गाडीमध्ये एक गाडी आहे ए पासून बी पर्यंत गेली. इकडे पहा, इथं अंतर दाखवलं, ए पासून बी पर्यंत गेली. हे टोटल अंतर झालं 100, समजा 100 मीटर अंतर कापलं. तर टोटल अंतर जे झालं, टोटल अंतर झालं हे किती झालं, टोटल अंतर झालं या पॉईंटपासून ए पासून बी पर्यंत गेली तर 100 मीटर अंतर झालं. समजलं सर्वांना कळालं. 100 मीटर अंतर झालं समजा. किती मीटर अंतर झालं, 100 मीटर अंतर झालं. त्याला एक उदाहरण घेऊया. आपण जर ए पासून बी पर्यंत या पॉईंटपर्यंत गेलो, ए पासून बी पर्यंत गेलो, इकडं गाडी काढण्याचा प्रयत्न केला मी. ए पासून बी पर्यंत गेलो तर टोटल अंतर झालं, विस्थापन झालं टोटल ए पासून बी पर्यंत गेले 100 मीटर. सेम टू सेम अंतर पण किती झालं, तर अंतर पण झालं 100 मीटर. कळतंय. त्याच्यानंतर दुसरा जर कन्सेप्ट पाहिला आपण, सेम टू सेम पहा, कन्सेप्ट समजून सांगतो मी तुम्हाला. हा स्ट्रोक आहे, हा ए पासून बी पर्यंत गेला, नंतर बी पासून डबल ए पर्यंत आला, रिपीट समजा 100 अंतर कापलं, त्याच पॉईंटवर आला. ज्या पॉईंटवर होता त्याच ठिकाणी समजा इकडे गेला, डबल रिटर्न आला त्याच मार्गाने. इकडे दाखवलं मी खाली, 100 मीटर गेला, 100 मीटर रिटर्न आला. तर विस्थापन जे झालं ना तुमचं, विस्थापन झालं 0. किती झालं, 0 मीटर. आणि अंतर जर बघितलं आपण, तर अंतर पहा दुसऱ्या कन्सेप्टला, की या पॉईंटपासून गेला आणि डबल आला, म्हणजे टोटल अंतर 100 + 100 किती मीटर झालं, 200 मीटर झालं. किती मीटर, 200 मीटर.
तर अंतर म्हणजे काय की किती अंतर कापलं, त्याला कोणत्या डिरेक्शन, कोणती दिशा आहे काय घेणं नाही, सरळ सरळ कोणत्या पण दिशेला जाऊ द्या, म्हणून याला म्हणतात, ही जी राशी आहे ती अदिश राशी आहे. कळालं ना? म्हणून याला काय म्हणतो आपण, त्याला अंतर ही अदिश राशी, त्याला दिशेशी काही मतलब नाही, कोणीकडे पण आम्ही मोजणार सरळ सरळ. पण विस्थापन तसं नाही आहे. पण तुम्ही जर एखाद्या अपोजिट डायरेक्शनमध्ये गेले, त्याच पॉईंटवर येऊन पोहोचले, तर तुमचं विस्थापन, तुम्ही दिवसभर हिंडा, कुठं पण किती पण हिंडा, काही घेणं देत नाही, विस्थापन किती होऊन जाईल तुमचं, डायरेक्ट जवळजवळ 0. अजून एक चांगलं उदाहरण बघा. आता पहा की एक गाडी आहे, ए पॉईंटपासून निघली, बी पर्यंत गेली, 100 मीटर अंतर कापलं, सेम. त्याच्यानंतर रिपीट ते किती आली माहिती नाही, इथून या बी पासून समजा ए डॅश बोलूया आपण, ए डॅश पर्यंत 50 मीटर पर्यंत रिटर्न आली समजा पाठीमागं. टोटल अंतर किती कापलं, तर अंतर म्हणलं तर अंतर बरोबर किती आलं, 150 मीटर आलं, है की नाही. 100 + 50 बरोबर 150 मीटर. पण विस्थापन जर म्हणलं, पेट्रोल तेवढंच गेलं, डिझेल पण तेवढंच जाणार, काय प्रॉब्लेम नाही, पण अंतर कमी भरणं, अंतर नाही, विस्थापन, तर विस्थापन किती भरणार तुमचं, विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट बरोबर किती भरणार, 100 जे टोटल होतं -50 बरोबर किती, 50 मीटर. कळालं का? तर हा कन्सेप्ट ध्यानात ठेवा. हा जर कन्सेप्ट तुम्हाला कळाला की नेमकं विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि अंतर म्हणजेच डिस्टन्समध्ये काय फरक आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स, हा कॉन्सेप्च्युअल माहीत असला पाहिजे तुम्हाला. कळालं सर्वांना विद्यार्थी मित्र? चला तर मग आता पुढचा कन्सेप्ट बघूया आपण. हा कन्सेप्ट समजला तुम्हाला तर पुढचा अजून कळून जाईल. अजून याला चांगल्या पद्धतीने अजून एक सांगू शकतो उदाहरण, गोल सर्कल मधलं बघा. सर्कल बघा, एक सर्कल आहे, या सर्कलमध्ये समजा या टोटल याचा परिघ जो आहे, अंतर बोलूया आपण त्याला, टोटल 500 मीटरचं अंतर आहे समजा, आहे की नाही, 500 मीटरचं. तुम्ही या पॉईंटपासून पळाले, गोल चक्कर मारून डबल याच पॉईंटवर आले, तर तुम्ही गोल पॉईंटवर आले ना त्याच, तर तुमचा जो आहे समजा, तर याच्यामध्ये मी जर विचारलं तुम्हाला की तुमचं विस्थापन किती झालं काय, आणि तुम्ही अंतर किती कापलं, तर याचं मला कमेंट बॉक्समध्ये ना उत्तर कळवा सर्वांनी विद्यार्थी मित्र. काय विस्थापन किती झालं आणि अंतर किती झालं. हां, मग त्याला आपण त्याच्याबद्दल त्याचं ज्याने उत्तर दिलं त्याचं कमेंट बॉक्समध्ये आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं नाव जाहीर करून टाकू. कळालं ना? तर उत्तर सांगा मला. समजला ना प्रश्न? की एक ग्राउंड आहे, त्याचं पुरं जो परिघ आहे समजा किंवा पुरं अंतर आहे हा 500 मीटर आहे, तर मग त्याचं विस्थापन किती आहे आणि अंतर किती आहे, या दोन गोष्टी तुम्ही काय करायच्या, सांगायच्या मला कमेंट बॉक्समध्ये. ओके, चला तर मग आपण पुढे जाऊया. ओके, अजून हा धडा समजण्यासाठी तुम्हाला अजून कोणती गोष्ट कंपल्सरी लागणार आहे, आवश्यक असणार आहे, आणि ती गोष्ट मी तुम्हाला इथं लिहून देतो. आणि हा जो आहे ना, हे याच्याबद्दल लिहा, त्याला फंडामेंटल. पुढे जाऊया. ओके, अजून हा धडा समजण्यासाठी तुम्हाला अजून कोणती गोष्ट कंपल्सरी लागणार आहे, आवश्यक असणार आहे, आणि ती गोष्ट मी तुम्हाला इथं लिहून देतो. आणि हा जो आहे ना, हे याच्याबद्दल लिहा, त्याला फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतात इंग्लिशमध्ये, फंडामेंटल क्वांटिटीज. कारण ते माहीत असल्याशिवाय तुम्ही कोणतीच फंडामेंटल क्वांटिटीज काय अशा या क्वांटिटीज आहेत, या महत्त्वाच्या आहेत. मग 11वीला तुम्ही गेल्यानंतर फर्स्ट चॅप्टरमध्येच भेटून जातील तुम्हाला. तर ह्या जर आल्या तर तुम्हाला पुढच्या गोष्टी होतील. तुम्हाला वाटेल की अरे हां सर हे काय शिकवतं आम्हाला, हा बेसिक शिकवतो मी तुम्हाला, खूप बेसिक लेवलचं. ते म्हणजे सर आतापर्यंत ऐकलं नाही आम्ही, आणि हा कसलं बेसिक, हेच बेसिक आहे जे तुम्हाला जे कोणी सांगत नाही, ते मी सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. तर पहा कोणकोणत्या गोष्टी आहेत. एक आहे लेंथ कळते ना तुम्हाला. लेंथ म्हणजे लांबी. आपण लांबी कशामध्ये मोजतो रे, तर लांबी जे मोजायची असते ना, तर मोजतो आपण मीटरमध्ये, आहे की नाही, मीटरमध्ये. मराठीत पण लिहितो, इंग्लिशमध्ये पण लिहितो, तुमचा फायदा झाला पाहिजे, है ना, फायदा तुमचा पहा. आणि याचं एकक जे आहे समजा आपण दाखवतो तर कशाने दर्शवतो, यमनं दर्शवतो. समजलं ना? लेंथ जे आहे नंबर 1 ध्यानात ठेवा, लेंथ म्हणजे लांबी कशामध्ये मोजतो आपण, मीटरमध्ये. आणि त्याचं जे सिम्बॉल आहे ना, ते कशामध्ये मोजतो आपण, ते दाखवतो आपण यमनं, आहे ना, ते दाखवतो मी, सिम्बॉल म्हणून लिहितो, एम सिम्बॉल दर्शवायचं, आहे की नाही.
हे त्याचं नेम म्हणू शकतो आपण, त्याला नाव त्याचं. आणि ही क्वांटिटी म्हणू आपण, आहे ना. एक हे आहे ना क्वांटिटी असं लिहून हे चार्टमध्ये ध्यानात ठेवा. तुम्हाला 9वीला महत्त्वाचं आहे, 10वीला महत्त्वाचं आहे, 11वी 12वी या सगळ्या गोष्टीला पडणं महत्त्वाचं. ग्रॅज्युएशन करा, पोस्ट ग्रॅज्युएशन करा, कंटिन्यू जेव्हा पण तुम्हाला लागण आवश्यकता असेल त्यावेळेस याची गरज भासणार म्हणजे भासणार. म्हणून आपण हे माहिती ठेवा, काय लिहून घ्या विद्यार्थी मित्र, फायदा तुमचा आहे. तर पहा, नंबर 1 सांगितलं मी तुम्हाला की लेंथ आहे. नंबर 2 मासबद्दल बोलूया आपण. मास, सूर्य द बॉस, मास आहे की नाही, तो मास नाही. मास म्हणजे वस्तुमान बोलू शकतो आपण, वस्तुमान आहे की नाही. मास जे असतात ना, मास कोणती एखादी वस्तू समजा आहे तर कशामध्ये मोजतो आपण, तर ती मोजतो किलोग्राममध्ये. ध्यानात ठेवा बाळांनो. तुम्ही सर आम्ही ग्राममध्ये पण मोजतो, पण ते असलं तरी किलोग्राम हे जे आहे ना हे एकक वापरले जाते. किलोग्राम म्हणा, ध्यानात ठेवा, किलोग्रॅम. आणि त्याला मोजतात कसं आहे, एकक कसं आहे, के जी. कळालं, के जी ध्यानात ठेवा. हां, तर तिसरी जी क्वांटिटी आहे ते ध्यानात ठेवा. टाईम आहे. टाईम म्हणजे तुम्हाला कळते वेळबद्दल आहे ना. वेळ, काळ म्हणतात कधी कधी यालाच, काळ किंवा काल म्हणतात मराठीमध्ये पण. तर हे आहे, याचं जे एकक आहे समजा किंवा नेम आहे वापरतो आपण, तर वापरतो सेकंड म्हणून वापरतो, आहे की नाही. सेकंद म्हणतो की नाही आपण, सेकंद ते वापरतो. तर यस न दर्शवता ध्यानात ठेवा. कारण हे मी का सांगतोय, कारण आपल्याला युनिटसाठी लागणार आहे, आवश्यकता आहे. युनिट्सबद्दल आहे माहिती, इन्फॉर्मेशन, त्याबद्दल बघूया आपण. त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिक करंट आहे. हे आपल्याला जो धडा आहे ना आपला धारा विद्युत त्याच्यासाठी लागणार आहे. इलेक्ट्रिक करंट आहे. इलेक्ट्रिक करंट तुम्ही म्हणशाल सर मराठी मीडियम म्हणताय, इंग्लिशमधून जास्त सांगताय. तर बाळाओ, इंग्लिश तुम्हाला कंपल्सरी ध्यानात ठेवावं लागेल, महत्त्वाची आहे. तुम्हाला पुढे जाऊन काहीतरी तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला इंग्लिशवर कमांड मिळवत लागेल. मराठी प्लस इंग्लिश असं दोन्ही सांगायला ना मी तुम्हाला, त्यामुळे तेवढं काही टेन्शन नका घेऊ. इलेक्ट्रिक करंट आहे ना, तर इलेक्ट्रिक करंटचं एकक आहे पहा, ॲम्पियर म्हणून आहे. काय युनिट बोलू शकतो. ॲम्पियर हे एका सायंटिस्टचं नाव आहे. दर्शवतात ए न, ध्यानात ठेवा, कॅपिटल ए न दर्शवतात. क्लिअर आहे का. हा स्मॉल एम हे के जी आणि हा यस स्मॉलजमध्ये आहे, ध्यानात ठेवा. आणि हा कॅपिटल ए मध्ये आहे. त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक टेम्परेचर, काय सरळ भाषेत टेम्परेचर म्हणू शकता किंवा थर्मोडायनॅमिक टेम्परेचर पण म्हणा. थर्मोडायनामिक शब्द जर मोठा वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याला टेम्परेचर म्हणू शकता. काय डायनॅमिक टेम्परेचर. थोडं अवघड वाटू शकते पण तुम्ही हुशार आहात, मला माहिती आहे. तुम्ही पुढे जाऊन चांगलं तुम्हाला काहीतरी करायचं आहे, तर त्यामुळे लिहिताना स्मॉल लेटरमध्ये लिहा केल्विन. हे पण एका सायंटिस्टचं नाव आहे. तर दाखवताना के लिहितात, डिग्री सेल्सिअसमध्ये दाखवत नाही, डिग्री सेल्सिअस नाही, फॅरेनहाइट नाही. त्याचा जो संबंध आहे मी तुम्हाला पुन्हा समजून सांगतो ज्यावेळेस उष्णता धडा येऊन जाईल त्याच्या वेळेस. पण केल्विन का वापरतात, केल्विन काय असते त्याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन आपण करणार आहोत. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे आहे, हा दुसऱ्या धड्यामध्ये आपल्याला आहे बा. त्याच्यामध्ये द्रव्याचे मोजमाप आहे की नाही, त्याच्यामध्ये येणारे बाळवा अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे एखाद्या सबस्टन्स कोणता पण असो त्याच्याबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल तर त्याचे एकक काय असते, मोल असते. ध्यानात स्मॉल लेटरमध्ये मोल. अमाऊंट ऑफ सबस्टन्स जे आहे ना मोलमध्ये मोजतात. काय मोल असते ते आपण पूर्ण धड्यामध्ये आहे आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये. मग मी तुम्हाला सांगेन की हां पहिलं लेक्चर केलं होतं ना तुम्ही, त्याच्याबद्दल माहिती सांगितली, तेच आहे बा. ॲम्पियर म्हणतो, नाव पूर्ण लिहून टाकू शकतो, ॲम्पियर लिहितात. त्याच्यानंतर केल्विन आहे, केल्विन मराठी मागं पुढं होते माझी थोडीफार. तर केल्विन म्हणतो, केल्विन आहे ना. आणि मोल हा जो आहे ना, केल्विन लिहित नाही, मोल असं लिहायचं पुरेच्या पुरं. तर स्ट्रायकरमुळे थोडंफार अक्षर माझं हे वाटत असेल तुम्हाला, कानेरडं अक्षर वाटत असेल तर काय प्रॉब्लेम नाही. कन्सेप्ट महत्त्वाचा आहे, अक्षर महत्त्वाचं नाही. त्याच्यानंतर शेवटचा जो आहे हा कन्सेप्ट जो आहे ना तो ध्यानात ठेवा. हा ल्युमिनस इंटेन्सिटीचा आहे. जे ॲडव्हर्टाईज करतात ना सचिन तेंडुलकर की ल्युमिनस इंटेन्सिटी, तेच त्याबद्दलच सांगतात की ल्युमिनस बॅटरी, ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाश दिसतोय ना, ब्राईटनेस दिसेल ना त्याच्याबद्दलची. तर ओळखायचं कसं, इंटेन्सिटी.
तर त्याचं एकक आहे कॅन्डेला. ध्यानात ठेवा कॅन्डेला. तर दाखवतं त्याला स्मॉल CD मध्ये. समजलं? तर हे कन्सेप्ट आहे ध्यानात ठेवा. हे फंडामेंटल क्वांटिटीज आहे, हे युनिट आहेत, हे एवढे ध्यानात ठेवा. 7च्या 7 रट्टा मारा, लिहून काढा, काही करा. लेंथ लांबी कशामध्ये मोजणार, युनिट काय त्याचं, तर मीटर आहे. नाव दिलं त्याचं युनिटचं नाव आहे मीटर. सिम्बॉल कशाने दर्शवतो आपण, यमनं. त्याच्यानंतर मास आहे वस्तुमान, किलोग्राममध्ये KG मध्ये दर्शवतो. टाईम जो आहे सेकंडमध्ये. यस, इलेक्ट्रिक करंट एम्पियरमध्ये, मध्ये दाखवतात. थर्मोडायनामिक टेम्परेचर केल्विनमध्ये, कॅपिटल K. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोलमध्ये, मोल. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला. एवढ्या पॉईंट समजले तर ओके, गुड. चला मग आता पुढे जाऊया आपण. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर याचा फायदा काय आहे, काय हा आम्ही काही एरीज शिकतोय का, उगाच सांगताय का तुम्ही. तर नाही बाळो, तुम्हाला याचा काहीतरी फायदा आहे म्हणूनच मी सांगतोय तुम्हाला. मला तुमचा थोडासुद्धा वेळ घालायचा नाही आहे. मला माहिती आहे वेळ खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळं मला थोडंसुद्धा तुम्हाला याचं जे हे आहे ना, हे लगेच थोड्या वेळानं कळेल की हां यार याचं युनिट काय आहे. मी विचारत राहीन तुम्हाला मदत. तर चला मग आता फॉर्म्यूला बघूया. फॉर्मूला नंबर 1 जिसका नाम है, देखेंगे अभी. फॉर्मूला का नंबर है नंबर 1. सो समटाइम ओके, नो प्रॉब्लेम. हे स्क्रीनवर कधी कधी काय होते माहिती आहे ना, माझा हात राहतो, स्क्रीन दाखवत नाही. ओके, नो प्रॉब्लेम. वरून अद्दर लिहावं लागते मला. ओके, तर पहिला जो फॉर्म्युला हा चालबद्दल आहे. कशाबद्दल आहे, चाल. कळतं ना, चाल म्हणजे स्पीडबद्दल आहे. ध्यानात ठेवा, स्पीडबद्दल. काय, तर स्पीडबद्दलचा फॉर्म्युला आहे. बघूया आपण स्पीड काय असते. स्पीड सर्वांना आवडते आहे की नाही, सर्वांना आवडते की स्पीडमध्येच झालं पाहिजे, काही सेकंदामध्ये काही मिनिटामध्येच पूर्ण लेक्चर झालं पाहिजे. तर तसं नसते. आपल्याला जर कन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर वेळ तर द्यावा लागेल. नाही तर नुसतं काहीतरी वरवर शिकून द्यायचं, लाईक मिळवायची, शेअर करायची, असं मला नाही आवडत. मला वाटतं की कोणती पण जी गोष्ट आहे त्याला बेसपासून आणि चांगल्या पद्धतीने एकदाच शिकवायची, डबल गरज नाही पडली पाहिजे. आता दुसरे पण आहेत मी यूट्यूबवर व्हिडिओ खूप मोठे, तो कन्सेप्ट तर कळत नाही. लहान लेकरं वाचल्यासारखे बोलतात ते मास्तर. बघू आपण चालबद्दल बोलूया आपण. तर चाल जे आहे ना त्याचं एकदम सिम्पल. एखादी वस्तू चालते समजा, आहे की नाही. समजा एक वस्तू आहे ही, तर या पॉईंटपासून निघली, हा पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत, आहे की नाही. तर याला मी A बोलतो, याला B बोलतो. या A पासून B पर्यंत गेली, तर एक अंतर कापलं ना, त्याचं अंतर कापलं आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं. आता या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत गेली, गुड, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. पण त्याला या A पॉईंटपासून B पॉईंटपर्यंत जात असताना काहीतरी वेळ लागला, आहे की नाही बरोबर. तर वेळ लागला कारण ही थोडीच काही विना टायमाची थोडीच जाऊ शकते. किती जरी स्पीडमध्ये गेला तरी त्याला वेळ तर लागणार आहे ना. काही सेकंद असतील, काही मिनिट असतील, काही जेवढं काय व्हॉट एव्हर अंतरला जेवढा वेळ लागला असेल तेवढा. म्हणून आपण दोन गोष्टी, आता वेळ किती घेऊ, समजा हे आहे समजा अंतर 100 मीटर आहे की नाही, आणि 100 मीटरला अंतर कापायला समजा त्याला 20 सेकंद लागले. किती सेकंद लागले बाळो, 20 सेकंद, आहे की नाही. तर एवढे जर अंतर कापलं A पासून B पर्यंत, मग आता मी जर म्हणलं की याची स्पीड काढा किंवा चाल काढा, तर मग आपण काय करतो, हां त्याला किती वेळ लागला, ओके. मी जर म्हणलं की काय एका सेकंदामध्येच गेला, तुम्ही काय म्हणशाल सगळ्यात, अरे याची स्पीड जास्त आहे ना. का म्हणतो त्याचा कन्सेप्ट बघूया आपण. आणि त्याला जर समजा मी म्हणलं की 40 सेकंद लागले, यार लई स्लो गेला हा, आहे की नाही. म्हणजे स्पीड, स्लो आणि फास्ट अशा बोलतो की नाही, सेम टू सेम. बघा आता, तर मग आपण फॉर्म्युल्यानुसार जाऊया. फॉर्म्युला आहे चाल बरोबर अंतर, किती अंतर कापलं ते पाहायचं, भागिले त्याला लागला किती वेळ, आहे की नाही. वेळ किंवा काळ म्हणू शकता तुम्ही असं. इंग्लिशमधला फॉर्म्युला मी इथं लिहितो म्हणजे तुम्हाला अजून कळून जाईल. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स. ध्यानात ठेवा, इंग्लिशमध्ये आतापासूनच कन्सेप्ट माहिती ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल की हां यार हे आपण शिकलो होतो. डिवायडेड बाय टाईम, हे आहे बा, आहे की नाही. तर हा कन्सेप्ट आहे इंग्लिशमधला, सोपं आहे, अवघड काही नाही. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला सोबत लिहित राहायचा. फर्स्ट फॉर्म्युला भेटला, बरं काय प्रॉब्लेम नाही, आपण गणित पण करूया, आहे की नाही. मला आता युनिट बघूया. ध्यानात ठेवा, आता युनिटबद्दल पाहायचं. युनिट म्हणजे एकक आहे ना, तुमच्या डोळ्यापुढेच आहे बा, मी तुमच्या डोळ्यापुढे स्क्रीन हे करते. तर मी आता चालचं एक युनिट काढायचं तुम्ही सांगू शकता, आहे की नाही. युनिट म्हणजे एकक. बरं ध्यानात ठेवा, एकक म्हणतात मराठीत त्याला. काय एकक आहे की समजा आपण वजन आहे, वस्तुमान ते किलोमध्ये मोजतो, आहे की नाही.
सर म्हणत काही जण म्हणतील सर आमचे छटाक मोजतात, तो नाही आपण, हा व्यवहारिक नाही ना, सगळेजण छटाक म्हणतात का, नाही म्हणत, किलोमध्ये मोजतं सरळ सरळ. ओके, तर चाल आता फॉर्म्युला बघा, अंतर भागिले वेळ आहे. मग अंतर मी तुमच्या डोळ्यापुढे डबल एकदा लिहितो, अंतर भागिले वेळ. आता आत्ताच बघितलं आपण अंतर कशामध्ये मोजतो आपण, मीटरमध्ये आहे ना, भागिले जशाल तसं वेळ कशामध्ये मोजतो, सेकंद. हेच युनिट आहे बाळा, बघा काय, मीटर भागिले सेकंद, याला शॉर्टकटमध्ये MS लिहिलं मी आहे ना. तर अंतर जे आहे ते कशामध्ये मोजतो आपण, मग हेच आहे SI युनिट. काय म्हणायचं याला, SI युनिट फॉर चाल किंवा स्पीड आहे की नाही. SI युनिट चालचं काय आहे रे, मीटर पर सेकंड आहे की नाही. हे ध्यानात ठेवा, हे एक बॉक्स, दोन कन्सेप्ट कळाले बाळा हो तुम्हाला सर्वांना, आहे की नाही. गुड. तर हे आहेत बघा, पहा बरं भेटलं की नाही तुम्हाला, एकदम सोपं आहे. फक्त कन्सेप्च्युअल जाऊया, टाईमशीर जाऊया. काय एकदम असं गडबड नका करू की हां एकदम झालंच पाहिजे आपलं, एकदम करेक्ट झालं पाहिजे. थोडा वेळ तर लागणार आहे, कारण हा कन्सेप्ट तुम्हाला नवीन असेल दरवेळेसचा. तर युनिट एक भेटला आपल्याला, फॉर्म्युला पण भेटला चाल बरोबरचा आहे ना, स्पीडचा. आता तुम्हाला मी अंतर आणि याच्याबद्दल सांगितलं बा, डिस्प्लेसमेंटबद्दलचं पूर्ण हे सांगितलं आहे ना. तर आता आपण जाणार आहोत वेगाकडे जाणार आहोत आहे ना, वेगबद्दल बोलणार आहोत. आता चाल तर भेटली आपल्याला आहे ना, चाल कळाली तुम्हाला सर्वांना, फास्ट स्लो. बरं, अजून एक गणित घेऊया आपण सगळ्यात पहिले. ते जे दिलं होतं ना तेच गणित घेऊया. काय होतं की एक आहे कोणीतरी XYZ चिंटू मुंटू काहीतरी, तर A पॉईंटपासून B पॉईंटपाशी गेला तो आहे ना, त्यानं अंतर किती कापलं बाळ, 100 मीटर. किती वेळ घेतला, 20 सेकंद. चला मग आता आपण याच्यानुसार जाऊया, म्हणजे आपण फॉर्म्युला टाकूया आहे की नाही. तर मग त्याची चाल काढूया आपण, किती होती त्याची आहे की नाही, चाल बरोबर. तर अंतर सांगा, त्याच्यात चिंटूचं अंतर काढू आपण, स्पीड कशी होती ते 100 मीटर करेक्ट, भागिले किती होतं रे बाळो, 20 सेकंद आहे की नाही. हे बाई मीटर पर सेकंद आलं की नाही, फॉर्म्युला आला. गुड. तर मग त्याची चाल बघूया आपण आता. 0 कटला आहे की नाही गणितामधला, तर 10 भागिले 2 आहे की नाही मीटर पर सेकंद ते येणारच आहे, हे आपल्याला माहीत आहे. बे पंचे 10 आहे ना, 2 1 2, 2 5 10 करेक्ट. तर 5 डिवायडेड बाय 1. तर मग सरळ सरळ उत्तर काय आलं तुमचं, 5 मीटर पर सेकंड, हे तुमचं उत्तर आहे. म्हणजे त्याची चाल किती होती की एका सेकंदाला तो किती पळाला चालला, तर एका सेकंदाला चालला तो 5 मीटर आहे की नाही. जो टोटल 20 सेकंदाला किती चालला, मग तो एका सेकंदाला जर 5 चालला तर 20 सेकंदाला किती, करा बरं सोप्या भाषेत, तुम्हाला लगेच उत्तर कळून जाईल किती टोटल आहे. तर 5 आता करून पहा सोपं, 5 गुणिले 20 करा आहे की नाही, 5 गुणिले 20 बरोबर 100 आहे की नाही. मग 100 मीटर असं काढू शकतो की नाही आपण. हे पण ट्रिक आहे बघा, जागेवर आपल्याला आलं पाहिजे हे सगळ्याला आहे की नाही. गुड. जे टोटल भेटलं की नाही, तर असं उत्तर आहे बघा. क्लिअर आहे सर्वांना, चाल कळाली तुम्हाला त्याच्यातली चिंटूची. चला तर मग आता पुढचा पॉईंट कन्सेप्ट बघूया आपण. तर यामध्ये बघूया आता वेग बघूया. काय वेग बद्दल बोलायचं का, वेग. आता बघणार आहोत आपण वेग बद्दल. काय तर याला बोलतात वेलॉसिटी. काय म्हणायचं बाळ हो, वेलॉसिटी. आणि ही एक वेक्टर क्वांटिटी, कळालं ना, कारण याला दिशा पण आहे आणि परिमाण पण आहे, दोन्ही पाहिजे. म्हणजे तुम्ही जर उलटं सुलटे फिरले तर त्याला इफेक्ट पडू शकतो आहे की नाही. तुम्ही गेले A पॉईंटपासून B पर्यंत गेले आणि B पासून डबल A वर आले तर 0 होऊन जाईल वेलॉसिटी, कळालं ना. वेग त्याला म्हणायचं वेग, कळालं. चला तर मग आता वेग कोणत्या प्रकारचे असतात, 2 प्रकारचा वेग असतो ध्यानात ठेवा. वेग हे 2 प्रकारचे आहेत. कोणते, एकदम समजा एखादी वस्तू आहे, ध्यानात ठेवा ही याच्यातला हा पहिला आहे. तर या पॉईंटपासून निघाला तो आहे की नाही A, तर मग हा सुरुवातीचा वेग आहे. समजा त्याचा कितीतरी XYZ जे काय असेल ते सुरुवातीचा वेग आहे ना. आणि A पॉईंटपासून निघाला आणि या B पॉईंटपाशी गेला, बरोबर आहे की नाही. तर या पॉईंटपाशी जाऊन थांबला तो, तर हा त्याचाच अंतिम वेग झाला. समजतंय म्हणजे काय की वेग जो आहे हा पहिला सुरुवातीचा वेग, A पॉईंट हा सुरुवातीचा, आणि हा जो येतो हा कोणता आहे, B पॉईंट म्हणजे शेवटचा, म्हणजेच अंतिम वेग आहे की नाही.
तर मी याला बोलन का सुरुवातीचा वेग बोलू है ना, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की हा वेग बद्दल असा पॉईंट आहे. याला बोलू सुरुवातीचा वेग है ना, सुरुवातीचा वेग हा वेग आहे. आणि हा जो आहे बी हा अंतिम वेग आहे. अंतिम म्हणजे फायनल आहे ना, अंतिम वेग आहे. तर आपण याला बोलू शकतो, इंग्लिशमध्ये म्हणतात इनिशियल स्पीड, इनिशियल वेलॉसिटी. कळायला बळव आणि तेव्हा इंग्लिशमधून जेवढं पाठ करशाल तेवढं चांगलं आहे. आणि याला बोलायचं फायनल वेलॉसिटी. कळते. तर असं आहे वेलॉसिटीबद्दलचं. त्याला मग आता बघूया किती वेळ लागला, त्याच्यानुसार तर आहेच फॉर्म्युला माहितीच आहे तुम्हाला, किती वेळ तर कंपल्सरी येऊन जाते. तर मग आता आपण बघूया फॉर्म्युला काय आहे. वेग बरोबर, वेगचा फॉर्म्युला आहे वेग बरोबर, मी फॉर्म्युला लिहितो. तर वेगातील बदल आहे की नाही, वेगातील बदल, वेग बरोबर 2 मिनिटं, सॉरी. बर चला, तर मग आता वेग म्हणजे नेमकं ऍक्च्युअली असते काय ते बघू आपण. काय तर वेग बरोबर असतं फॉर्म्युला बघा, विस्थापन. ध्यानात ठेवा, कोणत्या पण पॉईंटला जायचं ना, वेग काढायचं म्हणजे विस्थापन असलं पाहिजे. आता मी तुम्हाला एक कन्सेप्ट हा जो सांगितला एक्सेलरेशनसाठी सांगितला, तो विस्थापन भागिले वेळ. ध्यानात ठेवा हा फॉर्म्युला आहे. म्हणजेच इकडे लिहू का, मी खाली लिहितो वेलॉसिटी, म्हणजे इंग्लिशमध्ये लिहून टाकतो डायरेक्ट चांगल्यापणे. वेलॉसिटी थोडा इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. हा फॉर्म्युला आहे, ध्यानात ठेवा. सेम टू सेम. आता युनिट सांगा काय येऊन जाईल. तर युनिट काय, युनिट येऊन जाईल. तर युनिट येऊन जाईल, विस्थापन कशामध्ये मोजतात रे, मीटरमध्ये है ना, आणि सेकंडमध्ये सेम टू सेम. कशाच्या, वेलॉसिटीचं युनिट काय, एसआय युनिट काय म्हणजे वेगाचं एसआय एकक काय आहे, मीटर पर सेकंड. क्लिअर आहे ना सर्वांना. ओके गुड, क्लिअर आहे इथपर्यंत, कोणालाही काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके चला, तर मग आता पुढचा पॉईंट बघूया आपण. तर हे झाला वेलॉसिटीबद्दल है ना. तर वेलॉसिटी झाली, त्याच्यानंतर ॲव्हरेज वेलॉसिटी. लक्ष ठेवा. तर हे एक आहे ॲव्हरेज वेलॉसिटी. तर ॲव्हरेज किंवा सरासरी बोलू आपण मराठीमध्ये है ना, मराठीत बोलतो सरासरी वेग है ना, सरासरी वेग. ध्यानात ठेवा हे फॉर्म्युले तुम्हाला पुस्तकात पण भेटते, असं नाही की याच्यातच, पण मी थोडं सिम्प्लिफाय करतो. बघा सरासरी वेग जो आहे म्हणजेच प्रत्यक्ष विस्थापन ॲक्च्युअली कितीपर्यंत डिस्प्लेसमेंट झालं आहे की नाही, त्याच्याबद्दल बोलता येते. प्रत्यक्ष विस्थापन काय, विस्थापन त्याच्याबद्दल ॲक्च्युअल किती कुठपर्यंत गेला, प्रत्यक्ष विस्थापन भागिले काळ किंवा वेळ बोलू शकता. ध्यानात दोन्हीपैकी काही म्हणा, काय प्रॉब्लेम नाही. तर ॲव्हरेज वेलॉसिटी ॲक्च्युअल डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाईम. सेम टू सेम तोच आहे. जिथं पण वेग किंवा चाल लागला त्याचं सगळ्याचं युनिट एकच, मीटर पर सेकंड. ध्यानात असं पण लिहितात त्याला. एस आय युनिट आहे बाळव त्याचं, एस आय युनिट. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना. त्याला मग थम्सअप मारा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता दोन फंक्शुअल पॉईंट जे आहेत ना, ते आपल्या पुस्तकामध्ये दिलेले, ते मी इथं डिस्कस करतो तुमच्यासाठी. की जे चालीचे माप आहे ना, चालीचा फॉर्म्युला समजा चाल घालते ना, स्पीड. तर सगळ्यात पहिले जे आहे आपला जो सायंटिस्ट गॅलिलिओ, तर त्यांनी जो मनोरा आहे ना, पिसाचा मनोरा, त्यातून एक दगड फेकले होते दोन्ही साईडला. तर त्यावेळेचं सांगितलं होतं. त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरला होता, चाल बरोबर अंतर भागिले काळ. हा फेमस फॉर्म्युला त्याने दिलेला आहे बरं, ध्यानात ठेवा. हां, म्हणून त्याला चालीचे मापन करण्याची जी पद्धत आहे ना त्याने सांगितली सर्वप्रथम. त्याच्यानंतर कोणी सांगितलं, गॅलिलिओनं. कळालं ना, जे दुर्बीण पाहिले की नाही तुम्ही, त्यांनी दिलेलं आहे पहा. तर हवेतील ध्वनीची चाल अजून जबरदस्त आहे की ती गॅलिलिओबद्दल इन्फॉर्मेशन मी ज्या धड्यामध्ये आली ना त्यावेळेस सांगतो मी तुम्हाला, धडा शिकवल्या प्रत्यक्ष. त्याच्यानंतर बघा हवेतील ध्वनीची चाल. हवेमध्ये का, कारण हवेची प्रत्येक ठिकाणी अलग अलग स्पीड असते. जसं की हे दिसतं आवाज ऐकू येतोय टेबलवर, समजा याची स्पीड अलग असन, पाण्यामध्ये हवेची स्पीड अलग असन,
जे व्हॅक्यूम आहे, जिथे हवा नाही, काहीच नाही आहे, त्या ठिकाणी अलग स्पीड असन. तशीच हवेमध्ये ध्वनीची स्पीड म्हणजे जे आवाज जो येतो ना त्याची जी चाल आहे, चाल ध्यानात ठेवा, चाल त्याची मोजलेली आहे. तर ती किती भरते, 343.2 मीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला एवढं मीटर अंतर कापते, कळालं ना. म्हणजे जवळपास 344 मीटर, जवळपास बोलू आपण आहे ना, 343 बोलू आहे की नाही, कमी करू शकतो आपण, 5च्या पुढे नाही ना. म्हणजे 343.2 मीटर पर सेकंद एवढी स्पीडने ती चाल जाते. त्याच्यानंतर सेम टू सेम हवेतील आहे ना प्रकाशाची चाल ध्यानात ठेवा. म्हणजे लाईट जो आहे ना कसे पळू शकतो त्याची स्पीड बघा किती आहे. तर त्याची जी चाल आहे त्याच्याबद्दल बघूया आपण. तर त्याची चाल खूप जबरदस्त आहे, 3 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला किती स्पीड पळते माहिती आहे का. जवळपास मी तुम्हाला दाखवतो हा एक्झॅक्टली किती असते ते. 3 आणि 1 2 3 4 5 6 7 8 शून्य लावायचे आहे की नाही. म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, 30 कोटी एका सेकंदाला, कळालं स्पीड मीटरमध्ये. बघा ध्यानात ठेवा, एवढ्या स्पीडमध्ये जातो तो. तुम्हाला जर याच्या मीटरमध्ये किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर भागिले 1000 करा, सरळ सरळ आहे की नाही. 1 2 3 1 2 3 असं कट करायचं डायरेक्ट. आता किती आहे मोजा बरं. तर याच्यामधलं तर एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 3 लाख किलोमीटर, 3 लाख किलोमीटर पर सेकंद. म्हणजे एका सेकंदाला किती लाख किलोमीटर चाललं, 3 लाख किलोमीटर चाललं आहे की नाही. जबरदस्त पॉईंट. तर एवढी स्पीड आहे बघा हवेला, प्रकाशाला. म्हणून हे रीच करण्यासाठी आपण प्रयत्न करतो, खूप वापर करण्याचा प्रयत्न चालू आहे, पण अजून पोहोचलो नाही आपण. 1000, 1500, 2000, 5000 गेलो, त्याच्या पुढे नाही गेलो आहे ना. बघू आपण, चला लक्ष द्यावा मग आता. तर हे एक पॉईंट दिलेलं आहे आपल्या याच्याबद्दल आहे की नाही, मजेशीर. एवढी स्पीड आपण काढू शकते. गणिताचा फायदा पण असाच आहे बघा है ना, गणित, फिजिक्स याच्यामध्ये. तर फिजिक्स एक मोठं निसर्ग आहे आणि ते जर समजून घ्यायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला गणित कंपल्सरी आलं पाहिजे ध्यानात. बघायचं आहे का नाही. पृथ्वीची आता अजून एक पॉईंट आहे की पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल. म्हणजे ही समजा सूर्य आहे आणि याच्या भोवती जो आहे ना आपला पृथ्वी, समजा ही पृथ्वी आहे ना, पृथ्वी, आणि याची भ्रमण करण्याची जी चाल आहे पुरीच्या पुरी या ठिकाणी स्पीड आहे, त्याची भ्रमण करण्याची चाल जी आहे ना जवळ 29,770 मीटर पर सेकंद आहे की नाही. 29,770 आहे की नाही मीटर पर सेकंड. म्हणजे एका सेकंदाला किती पळते, जवळ 30 किलोमीटर पळते. सॉरी 30 नाही, 30,000 किलोमीटर मीटर पळते, कळालं. 29,770 मीटर पर सेकंद इतक्या स्पीडनं पळते पृथ्वी आपली, कळालं. जवळजवळ 30,000 मीटर पर सेकंद या स्पीडनं समजा एका सेकंदाला पळत राहते. तर चला मग आता पुढे जाऊ आपण. एवढी स्पीड आहे पृथ्वीची, याच्यानं पळतो. आता बघायचं त्वरण, ॲक्सेलरेशन बद्दल बघूया आपण. वेग कळाली, चाल कळाली तुम्हाला सर्वांना. आता आपण बघणार आहोत ॲक्सेलरेशन जे असते ना, त्याला आपण म्हणतो, मराठीत म्हणतात त्वरण. त्याच्याबद्दल माहिती करून घेऊया. त्वरणाबद्दल काय, त्वरण घराला लावायचं तोरण नाही, काही जण म्हणतील पाडव्याला लावतात ते तोरण नाही बरोबर. त्वरण मीन्स अलग पॉईंटला आहे की नाही. मी स्लायडिंग खेळली असते ना, एकदम स्पीडमध्ये वाढतं की नाही, त्याला बोलायचं त्वरण. तर त्वरणाबद्दल बघूया आपण. तर मी ज्यावेळेस ऑनलाईन शिकवेल ना त्यावेळेस तुम्हाला मी सगळे कन्सेप्च्युअल समजून सांगा, प्रॅक्टिकली दाखवण्याचा प्रयत्न करा. त्वरण मराठीत म्हणतो त्वरण, इंग्लिशमध्ये म्हणतात ॲक्सेलरेशन आहे की नाही, स्पीड वाढवायची. तर बघा ॲक्सेलरेशन. तर त्वरण म्हणजे काय, सोपं तुम्हाला मी सांगितलं, आधी कन्सेप्ट समजलेलं आहे. त्वरण बरोबर फॉर्म्युला बघा, वेगातील बदल म्हणजे वेगामधला जो बदल आहे, कसा बदल, सुरुवातीचा आणि अंतिम, जो पहिले दाखवला की नाही मी तुम्हाला दाखवतो, भागिले वेळ. डबल एकदा दाखवतो बघा.
तर कन्सेप्ट कुठे गेला तो बघा, 2 सेकंद. हा बघा, इथं दिसला ना, सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग याच्यामधला जो फरक आहे ना तो, बरोबर, इनिशियल वेलॉसिटी आणि फायनल वेलॉसिटी वेगामधला, तोच कन्सेप्ट सांगितला आपण की वेगातील बदल भागिले वेग. मग आता बघूया फॉर्म्युला कोणता आहे. तर त्वरण काढायचा कसा फॉर्म्युला आहे तो सांगतो मी तुम्हाला. वेग बरोबर हा मेन फॉर्म्युला आहे. तर त्वरण दाखवतो तुम्हाला. तर सरळ सरळ फॉर्म्युला, ॲक्सेलरेशनला ए घेतात बरोबर वेलॉसिटीला व्ही भागिले टी. हा साधा फॉर्म्युला झाला. मग त्याला अजून जरा मॉडिफाय करूया आपण चांगल्या पद्धतीनं. तर वेगातील बदल बरोबर त्वरण बरोबर वेगातील बदल म्हणल्यावर काय होईल. एखादं समजा आता उदाहरण द्यायचं तर समजा एखाद्याची हाईट सुरुवातीला 1 फूट होता, नंतर 10 फूट झाला. फरक जर काढायचा म्हणलं तर कसं करतो रे आपण, पहिली काढतो आता किती 10 फूट वजा 1 फूट बरोबर 9 फूट. 9 फूट वाढलं म्हणतात. सेम टू सेम तसंच. मग अंतिम वेग म्हणजे फायनल वजा सुरुवातीचा वेग, सुरुवातीचा वेग ध्यानात ठेवा भागिले वेळ. कळते. तर असं आहे. त्याला म्हणायचं फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी. तर दर्शवतात कसं अंतिम वेगाला, तर व्ही न दर्शवतात. सुरुवातीच्या वेगाला यू न दर्शवतात. इनिशियल वेलॉसिटीला भागिले टी. हे फिजिक्समधलं आहे. मग ए, तर हा फॉर्म्युला झाला बा ए इज इक्वल टू व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी. कळालं ना. ओके गुड. चला मग आता युनिटबद्दल पाहूया. आपल्याला एक फॉर्म्युला भेटला आपल्याला ॲक्सेलरेशनचा. तर आता याचं एस आय युनिट पाहूया. एस आय युनिट आहे की नाही. एस आय युनिट कशासाठी, त्वरण. ॲक्सेलरेशनचं एस आय युनिट बघूया आपण. तर फॉर्म्युला काय होता की त्वरण बरोबर वेग भागिले वेळ. तर मग त्वरण ॲक्सेलरेशन, मग बघा शॉर्टकटमध्ये फॉर्म्युला दाखवतो तुम्हाला. तर ए बरोबर वेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम है ना. तर वेलॉसिटीचं काय फॉर्म्युला आहे आत्ताच पाहिलं आपण. वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे मीटर पर सेकंड भागिले सेकंड है ना. भागिले भागिलेचा हे पण भागिले डिवाइडमध्ये आहे ना. फॉर्म्युला होऊन जाईल हे मीटरचं मीटर, हे भागाकाराचं याच्यात गुणाकारात येऊन जाईल है ना. सेकंड गुणिले सेकंड. फॉर्म्युला काय येऊन जाईल सांगा, युनिट येऊन जाईल मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणून एस आय युनिट काय त्याचं सांगा त्वरणचं. तर युनिट आहे इथं लिहितो एस आय युनिट. ए बरोबर मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे सेकंडचा वर्ग. हे एस आय युनिट आहे. काय एस आय युनिट, कळालं. एस आय युनिट आहे. क्लिअर आहे सर्वांना. इथं लिहिलं मी, इथं पण लिहिलं या पॉईंटला. वाटलं तर खाली लिहून टाकतो. ओके. तर ए बरोबर मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. गुड. युनिट भेटले. हे युनिट का महत्वाचे ते समजून घ्या एकदा. काय करायचं असते युनिटमुळे तुम्हाला कन्सेप्ट कळेल की यार ही व्हॅल्यू कशाची आहे ना. बिना याची कसं काय कळणार आहे की किती स्पीड आहे, काय आहे, कसं काहीच ओळख येणार नाही. म्हणून ही युनिटले महत्वाचे असतात आणि युनिटमुळे तुम्हाला कन्सेप्ट कळतात की हा पॉईंट आहे. चला मग आता कन्सेप्ट पुढचा बघूया आपण जो आहे आवश्यक. तर आता कळालं तुम्हाला सर्वांना काय काय करायचं. आता आपण एक जे वेगाच्या संबंधित हे जे आहेत ना फॉर्म्युले बघूया. 3 महत्वाचे आहेत. त्याच्या पहिले आपण समजून घ्या कशाला काय म्हणायचं ते. हे जे व्ही आहे तर व्हीला म्हणायचं फायनल वेलॉसिटी. ध्यानात ठेवा वेलॉसिटी म्हणजेच अंतिम वेग. ध्यानात ठेवा. त्यानंतर यू जो आहे समजा त्याला म्हणायचं इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटी त्याला म्हणायचं सुरुवातीचा वेग. सुरुवातीचा वेग. ध्यानात ठेवा म्हणजे कळन तुम्हाला काय असते. आता वेगाचं युनिट माहिती आहे मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड क्लिअर आहे. जो लागणार आहे यस. यस म्हणजे काय
तर याला बोलतात डिस्प्लेसमेंट. काय म्हणायचं? डिस्प्लेसमेंट. कळलं? यस म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट म्हणजेच विस्थापन. ध्यानात ठेवा. यस म्हणजे काय? विस्थापन. एखादा पॉईंट जर एखादं गेलं विस्थापन. त्याच्यानंतर अजून काय लागते? ए लागतो पहा. ए म्हणजे ॲक्सेलरेशन आहे की नाही? काय लागतो? ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेटर, ॲक्सेलरेशन म्हणजेच त्वरण. ध्यानात ठेवा, त्वरण. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर लागतो टाइम लागतो. ध्यानात ठेवा फॉर्म्युल्यामध्ये टाइम. टी फॉर टाइम. टाइम म्हणजे वेळ किंवा काळ म्हणा त्याला. काय? किंवा म्हणजे काळ. स्लॅश मारलं ना मी. तर असा पॉईंट आहे बा. तर एवढे पॉईंट लागतील तुम्हाला की हे जे फॉर्म्युला असतील ना ते त्याच्याबद्दल माहिती करून घ्यायला. चला मग आपण आता पहिला हे बघून घेऊया. कसे फॉर्म्युले आले ते पण पुन्हा बघूया आपण लेक्चरमध्ये. पण जस्ट फॉर्म्युले बघा आता. तर पहिला फॉर्म्युला बघा. तर व्ही बरोबर यू प्लस ए टी हा जो कन्सेप्ट आहे तर याच्यामध्ये बघा तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये दोनच कन्सेप्ट दिलेले आहेत. एक आहे वेळ आणि दुसरा दिलेला आहे वेग. वेळ नाही, वेग. वेग आणि काळ असा फॉर्म्युला आहे हा. वेट हा वेग दिलेला आहे आणि हा काळ आहे ना, काळ. तर याच्यावर रिलेटेड दिला तुम्ही असं का मुळे. हा पहा वेलॉसिटी. हे ॲक्सेलरेशन मध्ये पण काय? त्वरण. वेग आहे ना, वेग भागिले काळ. आणि टाइम. हे दोनच कन्सेप्ट आहे. याच्या व्यतिरिक्त काय आहे का? विस्थापन दिलं की तुम्हाला? नाही. म्हणून याला म्हणायचं वेग काळ फॉर्म्युला. क्लिअर आहे इथपर्यंत? दुसरा फॉर्म्युला बघा. तर दुसरा फॉर्म्युला आहे एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ म्हणा त्याला. हाफ म्हणजे 1/2 ए टी स्क्वेअर. कळालं? ए टीचा वर्ग असं बोला. डबल फॉर्म्युला वाचतो मी. डबल एकदा लिहितो वाटलं तुमच्यासाठी. डबल एकदा पुरेच्या पुर्रा लिहितो बघा. तर फॉर्म्युला डबल एकदा बघा. तर यस इज इक्वल टू यू टी. इंग्लिशमध्ये पाठ करायचा, मराठीत पाठ करू नका. प्लस काय? हाफ किंवा 1/2 म्हणा ए टीचा वर्ग म्हणजे ए टी स्क्वेअर आहे ना. त्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही सुरुवातीलाच काय काढायचं तुम्हाला? विस्थापन आहे की नाही? म्हणजे विस्थापनाच्या रिलेटेड आहेच. यू हा इनिशियल आहे. टाइम आहे. टाइम कट होतो याच्यात बघा. काय फॉर्म्युले आहेत समजा बघू. टाइम आहे ना. टाइम तर अजून टाइम आहे. त्याच्यानंतर वेलॉसिटी आहे. इथं ॲक्सेलरेशन, वेलॉसिटी तिन्ही पॉईंट आहेत. पण महत्त्वाचं काय आलं याच्यात? विस्थापन आलं आहे ना. विस्थापन जास्त आलं आणि नंतर काय आलं? वेळ जास्त आला आहे की नाही. म्हणून याला वेळ किंवा काळ म्हणू शकता. काय? ध्यानात ठेवा, वेळ किंवा काळ म्हणा. आता वेळ मध्ये सवय झालेली म्हणून एक नॉर्मल आहे ना. हा फॉर्म्युला दुसरा झाला. तुम्हाला जर विस्थापन दिलं, वेळ आणि काळाबद्दल प्रश्न आला तर हा फॉर्म्युला वापरायचा. ध्यानात ठेवा. हे का सांगायला माहिती आहे? याचा फायदा काय? तर याचा फायदा असा की तुम्हाला जर समजा एखाद्यानं विस्थापन विचारलं, काळ दिलेला आहे ना. काळ दिला, विस्थापन काढायचे किंवा विस्थापन दिलं, काळ काढायचं, तर हा फॉर्म्युला वापरा. किंवा तुम्हाला वेग दिला, काळ काढायला सांगितला तर पहिला फॉर्म्युला वापरा. किंवा काळ दिलेला आहे, वेग विचारला तर पहिला फॉर्म्युला. क्लिअर आहे ना काय सांगायला ते? त्यानंतर तिसरा जो फॉर्म्युला आहे हा व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as हा फॉर्म्युला आहे बघा. तर हा जो फॉर्म्युला आहे विस्थापन आणि वेगाचा फॉर्म्युला आहे. कळालं ना? विस्थापन आणि वेग या दोन कन्सेप्ट याच्यामध्ये मिक्स आहेत. जसं की यू पण वेग. एक आहे वेग म्हणजे त्वरण बरोबर वेग भागिले टाइम आहे ना. वेगच आहे. आणि यस बरोबर विस्थापन. हा फॉर्म्युला आला व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. हे तीन फॉर्म्युले कंपल्सरी पाठ करा. कळालं ना?